गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् गुरून् अहत्वा गुरूंची हत्या नाही केली पाहिजे. महानुभावान हे महानुभाव हे कृष्ण हे गुरु जे आहेत ते सुद्धा महानुभाव आहेत, त्यांची हत्या नाही केली पाहिजे. श्रेयो भोक्तुम भैक्षम अपीह लोके यापेक्षा श्रेय श्रेष्ठ तर काय आहे. भैक्षम अपीह लोके भोक्तुम मी भिक्षा मागून जीवन यापन करू इच्छितो, पण मला गुरूंची हत्या करायची इच्छा नाही आहे. हत्वार्थ कामास्तु गुरूनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धा. रक्तरंजित जो भोग आहे मी कसा स्वीकार करू, आमच्याच नातेवाईकांना किंवा गुरूंची हत्या करून प्राप्त होणारा भोग. अशा पद्धतीने अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारतायत, एक प्रकारचा जाब विचारतायत. आणि मागे आपण यावर चर्चा केली की गुरूंचा आपण मान का ठेवला पाहिजे, गुरूंची काय महानता आहे यावर चर्चा केली, आणि किती प्रकारचे गुरु असतात यावर आपण चर्चा केली. ऐकले? मग किती प्रकारचे गुरु असतात कोण सांगेल? हात वर करा. अजून कोण इकडे सांगेल? प्रभुगणांमध्ये कोण सांगेल? गुरुचे प्रकार, किती प्रकारचे गुरु असतात? गूगल गुरु, यूट्यूब गुरु, ChatGPT गुरु आणि इंस्टाग्राम गुरु, फेसबुक गुरु. सांगा. चार प्रकारच्या गुरूंना आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. पथप्रदर्शक गुरु कोण आहे? कोण सांगेल? कोणाला म्हणतात पथप्रदर्शक गुरु? कोण सांगेल? हात वर करा. कोण उत्तर देईल? माताजींमध्ये तू आली होती ना मागच्या प्रोग्रामला? नाही आलीस? हां, तुम्ही सांगा माताजी. पथप्रदर्शक गुरु तुम्ही होते ना? हां सांगा. अरे मग तुम्ही हात वर नाही केला? एवढा मोठा हात कुठे वर उचला? ओके, बरोबर सांगितलं तुम्ही. जो भक्तीच्या मार्गावर आपल्याला इंट्रोड्यूस करतो, मार्गदर्शन करतो, तो पथप्रदर्शक गुरु. ओके, दुसरा शिक्षा गुरु. कोण सांगेल शिक्षा गुरु कोण असतं? कोणाला म्हणतात शिक्षा गुरु? प्रभूंमध्ये सांगा. सुदर्शन प्रभू जे शिक्षक आहेत ते शिक्षा गुरु. आध्यात्मिक शिक्षण देतात ते शिक्षा गुरु. बरोबर आहे का? आध्यात्मिक शिक्षण देतात, आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. बरोबर आहे, ते शिक्षा गुरु आहे. मग शिक्षा गुरु किती प्रकारचे असतील? किती असू शकतात? 1, 2, 3, 4, 5, 6 की एकच असू शकतो? अनेक असू शकतात. शिक्षा आपण प्राप्त कुठूनही करू शकतो. त्याच्यामध्ये मी एक कॅटेगरी सांगितली होती की शिक्षा गुरूंच्या बाबत, की आपल्याला विशेष मार्गदर्शन देण्यासाठी. जसं उदाहरणार्थ इस्कॉनमध्ये आपण आहेत तर आपले प्रथम शिक्षा गुरु कोण असतात? प्रभुपादजींकडून आपल्याला सगळे मार्गदर्शन, त्यांच्याकडून आपल्याला शास्त्र ग्रंथ प्रभुपादजी
हे प्रथम गुरु आश्रय आणि शिक्षा गुरु आहे. त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी असतात जे आपल्याला मार्गदर्शन करतात, ते पण शिक्षा गुरु आहेत. मग त्या शिक्षा गुरूंमध्ये जसं काही क्लास टीचर असतो, कॅमेरामॅन समोर बसायला पाहिजे, तिथेच बेस. अच्छा, ती आली म्हणून का? हां. तर शिक्षा गुरु हे जसं आपण क्लासमेट, क्लासरूममध्ये वर्ग शिक्षक जसे असतात शिक्षा गुरु, आणि इतर पण टीचर असतात विषयांचे, ते पण शिक्षा गुरु. पण दोघांमध्ये फरक असतो. वर्ग शिक्षक आहे हा पूर्णपणे आपली जबाबदारी घेत असतो. तसंच शिक्षा गुरूंमध्ये पण काही विशेष जे शिक्षा गुरु असतात जे आपली विशेष जबाबदारी घेत असतात, आणि बाकीचे शिक्षा गुरून आपण एक इन्स्पिरेशन घेऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो. त्यानंतर असतं दीक्षा गुरु. दीक्षा गुरुबद्दल कोण सांगेल? हात वर करा. दीक्षा गुरुबद्दल कोण सांगेल? हां, सांगा. जे आपल्याला दीक्षा देतात ते दीक्षा गुरु. मग दीक्षा देऊन काय करतात? ते हरिनाम दीक्षा देतात, मंत्र देतात. अजून आचरण लक्ष ठेवतात. गुरु येऊन बघतील आपल्या घरी की बरोबर तू उठतो की नाही सकाळी लवकर, कॅमेरा लावतील का सगळ्या ठिकाणी. आज आवाज एवढा घुमतो का बरं? खिडक्या उघडता का 4-5? तिकडची तर उघडलेली, इकडच्या खिडकीने काय प्रॉब्लेम? त्याला दरवाजाजवळ ठेवा बरं, स्पीकरला दरवाजाच्या जवळ ठेवा. त्या दरवाजाजवळ. तोंड बाहेर नको करू, तोंड आत इकडे फिरव. फिरव तोंड अजून इकडे. हरे कृष्णा. आता ठीक आहे का? ते लोकेशन बघून ठेवा सर्वांनी. का गुगलवर टाकू तुमच्या मॅपवर? लोकेशन बघून ठेवा. हरे कृष्णा. तर दीक्षा गुरुबद्दल अजून कोण काय सांगू शकता? दीक्षा गुरु दीक्षा देतात. अजून कोण सांगेल? ओके, माळ्यावरती स्वतः जप करतात आणि तशी माळा आपल्याला देतात. अजून आपण प्रवचनामध्ये काय ऐकले ते सांगा. बाकी ते भरपूर आपण ऐकले. गुरुपौर्णिमा आणि हां, वर्षातून एक दिवस त्यांना एक नारळ घेऊन द्यायचा आणि त्याच्या डोक्यावर फोडायचा, नाही? मग आपल्या डोक्यावर वर्षातून एकदा जाऊन नाही. गुरु म्हणजे असा व्यक्ती नाही की ज्याला फक्त वर्षातून एकदा भेटा. गुरुचा संपर्क सातत्याने असतं शिष्याशी, कनेक्शन आहे तो. जेव्हा दीक्षा देतात गुरु तेव्हा त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकार करतात, त्याच्या कर्माची जबाबदारी घेतात. त्यांनी केलेले चुकीचे कर्म याची फळं गुरुला भोगावी लागतात. म्हणून गुरु त्याच्याकडून व्रत घेतात, त्याच्याकडून प्रतिज्ञा घेतात सगळ्यांसमोर. काय प्रतिज्ञा घेतात ते? दीक्षा घेताना कुठली प्रतिज्ञा घ्यावी लागते? हां, 16 माळा जप. कुठले? हरे कृष्ण महामंत्राचे 16 माळा जप. अजून 4 नियमांचं पालन. कुठले 4 नियम? बोला. नॉनव्हेज, जुगार, वेश्यागमन आणि वेश्यागमन नाही, परस्त्री किंवा परपुरुष आणि व्यभिचार आणि जुगार, नशा, व्यभिचार, हे 4 गोष्टी तो करणार नाही. याची ते पहिल्यांदाच प्रतिज्ञा घेतात, आणि जर त्यांनी केलं तर त्याच्या पापाचे फळं गुरुला जातात.
अधिकृत गुरु असतो तो. आणि जर कोणी पण गुरु कराल तुम्ही तर तो सहन नाही करू शकत. तो गुरु जगू नाही शकत जर त्याच्याकडे आध्यात्मिक शक्ती नसेल तर. म्हणून दीक्षा गुरु आपले कर्माची जबाबदारी घेत असतो. आपल्यावर वॉच ठेवण्याचं काम कोणाचं असतं? शिक्षा गुरु करतात ते लोकल. गुरु प्रत्येक ठिकाणी नसतात आपल्याजवळ. ओके, अजून आपण काय बघितलं? चैत्य गुरु. मग कोण असतो चैत्य गुरु? भगवान स्वतः. कुठे असतात? हृदयामध्ये परमात्मा रूपात असतात ते. मग त्याच्यानंतर आपण हे एक बघितलं, चीटर अँड टीचर, याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, आता आपण बघू गुरूंविषयी. वाचता येईल का बघा? किबा विप्र किबा न्याशी शूद्र के नया, जेई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु हय. चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे, किबा विप्र किबा न्यासी, शब्द केन नय, शूद्र केन नय. तो गुरु कोण असू शकतो? तो विप्र असू शकतो, ब्राह्मण संन्यासी असू शकतो, किंवा शूद्र पण असू शकतो. हे महत्त्वाचं नाही आहे की तो कोण आहे. येई कृष्ण तत्ववेत्ता, जो कृष्ण तत्ववेत्ता आहे, सेई गुरु है, तोच गुरु आहे. कृष्ण तत्ववेत्ता म्हणजे काय? कृष्ण तत्व वेत्ता, 3 शब्द आहेत. कृष्ण कृष्ण तत्व. कृष्ण तत्व काय आहे? कृष्ण तत्व काय आहे? कृष्णाचे तत्व, कृष्णांना जाणण्याचे तत्व. कृष्ण कोण आहे? भगवान कृष्णांचं स्वरूप काय आहे? भगवान कृष्ण कसे आध्यात्मिक जगामधून भौतिक जगात येतात? भगवान कृष्ण हे आपल्यासारखे भौतिक नाही आहे, हे जाणणं याला म्हणतात कृष्ण तत्व. जे आपण इथे चर्चा करतो भगवद्गीतेमध्ये, कृष्ण तत्व. आणि वेत्ता, वेत्ता म्हणजे वेत्ती. वेत्ती शब्द आता येतोय विद धातू. विद म्हणजे जाणणे किंवा विद म्हणजे ज्ञान. तर काय आलं इथे? येई कृष्ण तत्व वेत्ता, जो कृष्ण तत्व जाणतोय, सेई गुरु है, तो गुरु आहे. मग जरुरी नाही की तो गुरु ब्राह्मण असू शकतो, ब्राह्मण कुळात जन्म घेतला असेल, किंवा तो गुरु संन्यासच असायला पाहिजे, किंवा तो गुरु शूद्रकडे असू शकतो, जाती नाही. ते महत्त्वाचं नाही आहे. म्हणून गुरुचं कुळ आणि नदीचं मूळ पाहू नये. ऐकले? म्हण नदीचं मूळ म्हणजे काय? का पाहू नये? पवित्र असतं. अजून का पाहू नये? विचारच नाही केला कधी याच्यावर. का पाहू नये? डोंगरात मध्ये मग डोंगरात जाऊन बघू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे? का पाहू नये? पण पाहू का नाही? रस्त्याला दिसतेच ना, मग एवढं लांब का जा पाहायला असं? मग का पाहू नये? कारण नदी जी तुम्ही बाहेर बघता, इकडे तापी नदी एवढी मोठी आली, पण तिचा उगमस्थान तुम्ही बघायला जाल तर उगमस्थान एवढंसा असेल किंवा एवढासा असेल. एवढासा ओहळ बघून तुम्ही म्हणाल की अरे ही काय नदी. त्या एवढ्या मोठ्या नदीला अंडर इस्टिमेट कराल म्हणून. अंडर इस्टिमेट समजता? इस्टिमेट पण अंडर. जेव्हा अंडर इस्टिमेट करतोय म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? अंडर इस्टिमेटला कमी लेखणे, किंवा त्याची योग्यताच्या अनुसार योग्य त्याला न पाहणे, आपल्या मताने त्याला जाणण्या एक भ्रांत कल्पना करणे, म्हणून तो अपराध होईल. नदीचं मूळ जर बघेल तर अपराध होईल की अरे एवढीशी नदी. मंदाकिनी नदीच्या आम्ही उगमस्थानाला गेलो होतो, खूप आतमध्ये.
आणि जिथून ते उगम पावते एकदम छोटासा झरासारखा वाहतो. पण ती मंदाकिनी नदी पुढे येऊन एवढी मोठी होते मंदाकिनी गंगा. गंगे नदीचं बघा, यमुना नदीचं बघा, यमुनोत्री, गंगोत्री छोटे छोटे आहेत उगमस्थान. पण बाहेर जी येते गंगा जी मोठी होते. किती मोठी नदी आहे गंगा. म्हणून मूळ पाहू नये. तसंच एका साधूचं किंवा गुरुचं कुळ पाहू नये की तो कुठल्या कुळातला आहे, बॅकग्राऊंड काय आहे, त्याला लिहिता वाचता येतंय का, तो किती शिकलेला आहे. ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत. का? कारण ते पाहिल्याने आपण अंडर एस्टिमेट करू शकतो किंवा त्याला चिपली घेऊ शकतो. त्यांना आपण गांभीर्यपूर्वक घेऊ घेत नाही. जर गुरूंना गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर फायदा नुकसान कोणाचं आहे? शिष्यांचा नुकसान आहे. गुरूंना आदर देणं याच्यामध्ये गुरूंचा फायदा आहे की शिष्यांचा फायदा आहे? कसं काय? गुरु जाऊन फायदा आहे ना. सगळेजण हाय हॅलो नमस्कार सगळेजण करतायत, प्रणाम करतायत, त्याचा फायदा आहे की नाही? कोणाचा फायदा आहे तो? का? काय शिष्यांचा फायदा आहे? प्रश्न हा आहे. प्रश्न असा आहे की उत्तर काय? शिष्यांमध्ये नम्रता येते. गुरूंना रिस्पेक्ट दिल्याने शिष्यामध्ये नम्रता येते आणि नम्रता आल्याने तो सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. कृपा प्राप्त करू शकतो, आकर्षित करू शकतो. गुरूंची कृपा आकर्षित केल्याने कृष्णांची कृपा मिळते. म्हणून जो कृष्ण तत्ववेत्ता आहे सेई गुरु है, त्याला गुरु म्हणतात. गुरुची परिभाषा काय आहे बघा ही. तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमम् शाब्दे परे च निष्णातम् ब्रह्मण्योपशमाश्रयम्. श्रीमद् भागवतम 11वा स्कंद 3रा अध्याय 21वा श्लोक. तस्मान गुरुं प्रपद्येत, म्हणून गुरूंना प्रपन्न म्हणजे समर्पण, त्यांना नतमस्तक होऊन त्यांना शरण जाणं. तस्मात गुरूं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम. शिष्यांनी हमेशा जिज्ञासू असायला पाहिजे. का बरं जिज्ञासू असायला पाहिजे शिष्याने? जिज्ञासू म्हणजे काय? जाणून घेण्याची उत्सुकता. का असायला पाहिजे शिष्यांमध्ये? तेवढं जास्त त्याला माहिती मिळते. जेवढी त्याची बघा, जेवढी जास्त भूक तेवढं जास्त खाऊ शकतो. हे आपल्याला समजतं की नाही? हे पटलं बुवा आम्हाला. जेवढी जास्त भूक तेवढं जास्त खाऊ शकतो. जिज्ञासा ही विद्यार्थ्याची भूक आहे. जेवढा तो जास्त जिज्ञासू असेल तेवढी त्याला जास्त विद्या मिळेल. जेवढी त्याची कमी जिज्ञासा असेल तेवढं त्याला कमी ज्ञान मिळेल. जिज्ञासा खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि आपण जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी असेल तर आपल्याला जिज्ञासा असायला पाहिजे. पण तो एखादा विद्यार्थी जिज्ञासू आहे हे कसं कळेल? कशाने कळेल तो जिज्ञासू आहे की नाही? तुम्हाला शाळेमध्ये जर तुम्ही एखादा विद्यार्थी बघाल की खूप जिज्ञासू विद्यार्थी आहे, कसं कळेल जिज्ञासू आहे? माहिती घेणारा म्हणजे काय? प्रश्न विचारणारा असतो तो, की गुरुजी हे वा वा थँक्यू, खूप छान तुम्ही सांगितलं, हे मला समजलं, पण याच्या पुढचं हे कसं आहे, याचा अर्थ काय आहे? जेव्हा द्रोणाचार्य
मुलांना सुट्टी द्यायची की जा आता सुट्टीचा पीटीचा क्लास जा खेळा बाहेर. आणि ते जेव्हा काहीतरी करत असायचे तेव्हा कुठले तरी विद्यार्थी येऊन जर त्यांना काही विचारतात ते लगेच त्यांना सांगायला सुरुवात करायची. अर्जुन तिथे लगेच पळत पळत जायचा ऐकण्यासाठी की गुरुजी काहीतरी सांगताय. मग एकदा द्रोणाचार्य आपल्या मुलाला काहीतरी विशेष सांगत होता. त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. आणि लगेच कृष्ण खेळाचं सोडून द्रोणाचार्याकडे आले आणि द्रोणाचार्यांना त्यांच्या जवळ बसून ऐकायला लागले, बघायला लागले. आणि द्रोणाचार्य म्हणतात की अरे खेळायचा तर क्लास आहे, जा खेळ, आता खेळायला तुला वेळ मिळाला आहे. तो बोलला नाही, जेव्हा गुरु काय शिकवत असतात ती वेळ खेळण्याची नसते, असे अर्जुन म्हणाला. आणि ते ऐकायला लागले. आणि तेव्हा द्रोणाचार्य खूप खुश झाले आणि द्रोणाचार्याने त्यांना आशीर्वाद दिला की तू खूप चांगला शिष्य बनशील. मग पृच्छा करणं, प्रश्न विचारणं. अभि आता जे आलेत त्यांना मराठी समजते का? आपको मराठी समझ में आती है? मराठी येते समजते? ओके. तर तो जिज्ञासू म्हणजे काय? तो प्रश्न विचारतो. पण तो प्रश्न कशासाठी विचारतो? कशासाठी विचारतो? की बघा माझे प्रश्न किती मस्त चांगले असतात बघा, सगळ्यांना माहिती मिळवण्यासाठी. त्याला जाणून घ्यायचं असतं की मला जाणायचं आहे हे काय आहे सांगा. मग प्रश्न कसे कसे असतात बघा. एक प्रश्न असतो की काहीतरी गोष्ट सांगितली आणि त्याच्यामधले काहीतरी गोष्ट राहिली. जसं आज आम्ही श्रीमद भागवतम क्लास होता भुसावळला आणि त्याच्यावर थोडी चर्चा चालू होती. आणि त्या चर्चेमध्ये हा विषय होता की कसं महत्त्वाचं आहे भक्ती करणं आणि कसं काही काही लोक मृत्यूनंतर कसे भूत बनतात, भूत. मग आम्ही चर्चा केली की भक्तांनी ब्रह्मभूत बनलं पाहिजे, असं आम्ही चर्चा केली. ब्रह्मभूत बनलं पाहिजे. प्रवचन झाल्यानंतर एक मुलगा आला आणि मला विचारतो की ब्रह्मभूत म्हणजे काय? सांगा बरं तुमच्यापैकी कोणी ब्रह्मभूत म्हणजे? अजून कोणी काय ऐकलंय ब्रह्मभूतबद्दल? घरी गेल्यानंतर भगवद्गीता 18वा अध्याय श्लोक नंबर 54 हे वाचा. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती. ब्रह्मभूत व्यक्ती कोण आहे? प्रसन्न आत्मा आहे तो. न शोचती न कांक्षती, तो चिंता करत नाही, शोक करत नाही, नाही भौतिक इच्छा करत. तो ब्रह्मभूत. आणि सगळ्या स्थितीमध्ये तो सेम. आणि जीवन त्याची भक्ती त्याची बॅलन्स असते. जो ब्रह्म भगवानमध्ये लीन झालेला असतो त्याला म्हणतात ब्रह्मभूत. ब्रह्मराक्षस हा वेगळा आहे आणि ब्रह्मभूत हा वेगळा आहे. आणि तेही त्याला सांगितलं. तो म्हणतो बरं झालं मी विचारलं. आमच्या बाकीच्या मुलांमध्ये आम्ही ही चर्चा चालू होती ब्रह्मभूत म्हणजे काय. तर तो म्हटलं ब्रह्मराक्षस. म्हटलं जाऊन सांग सगळ्यांना की ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मराक्षस नाही आहे. पण हे जर विचारलं नसतं तर काय झालं असतं? ब्रह्मभूतचा ब्रह्मराक्षस झाला असता. मग विद्यार्थी हा जिज्ञासू कसा असतो? तो प्रश्न विचारतो. तो प्रश्न विचारताना हे नाही विचार करत की हा प्रश्न माझा किती साधा आहे किंवा चांगला आहे की नाही आहे, हे नाही विचार करत. त्याच्या मनामध्ये ही शंका आली तो विचारतो. आणि प्रश्न विचारणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. प्रश्न विचारले पाहिजे. मग त्या प्रश्नांमध्ये काही प्रकारचे प्रश्न असतात. जसं काही प्रश्न असतात ते फिलॉसॉफिकल असतात, तात्विक प्रश्न असतात. हे काय आहे, या सिद्धांत काय आहे, ब्रह्मभूत जसा प्रश्न आहे जो विचारला ब्रह्मभूत म्हणजे काय, फिलॉसॉफिकल प्रश्न, तात्विक तत्वज्ञानाचा प्रश्न. दुसरे प्रश्न असतात ते कसे असतात?
काही जणांचे प्रश्न असतात ते हिस्टॉरिकल प्रश्न असतात, ऐतिहासिक. त्यांना कुठली तरी गोष्ट जाणून घ्यायची असते, स्टोरी फॉर्म. ही घटना मग पुढे काय झालं हे जाणण्याची इच्छा असते. ते काही प्रश्न असतात. काहींचे प्रश्न असतात दुसऱ्यांसाठी. कधी कधी सत्संगामध्ये नवरा बायको दोघे येतात आणि नवरा प्रश्न विचारतो बायकोला ऐकवण्यासाठी, कारण स्वतः बोलून ती बायको ऐकत नाही तसं म्हणून. किंवा कधी कधी बायको असा प्रश्न विचारते की नवऱ्याला ऐकवायचं आहे म्हणून. असं पण होतं, लेकी बोले सुने लागे. ह्या प्रश्नाचा काय फायदा होणार आहे आपल्याला? मग योग्य प्रश्न कोण विचारू शकतो? जो ती गोष्ट पालन करू इच्छितो आणि जो शास्त्र अध्ययन करतो त्याला प्रश्न पडतात. कधी कधी आम्हाला पण प्रश्न पडतो की तुम्हाला प्रश्न पडत नाही. मोठा प्रश्न पडतो आम्हाला. म्हणजे त्या प्रश्नामध्ये हा आहे की समजतं की नाही समजत, की काय नक्की शिष्यांवर अवलंबून आहे किंवा ऑडियन्सवर अवलंबून आहे की वक्ता कसा आणि किती बोलेल. आणि वक्त्याकडून हे तत्व बाहेर निघण्यासाठी तसा ऑडियन्स असणं गरजेचं आहे. जेवढा इंटरेस्टेड ऑडियन्स आहे आणि जागरूक आहे, हुशार आहे, तेवढा वक्त्याकडून त्या गोष्टी बाहेर निघतील. म्हणून श्रोता फार महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा घटक आहे. तर मग गुरुची योग्यता इथे काय सांगितले? तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासुष्टे